मिठाचा वापर करून आता तुम्ही लवकरच श्रीमंत होणार। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे काही उपयोग सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे। मिठाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासाठी खूप मोठी घातक ऊर्जा आहे, त्यामुळे ही घालवण्यासाठी फक्त मिठाचा उपयोग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहील। नंबर 1, मंडळी, तंत्रशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरात लवकर नष्ट होते। इतकी पावर मिठामध्ये असते। एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरा, त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहे आणि आपल्या घराच्या रूमच्या वायव्य कोपऱ्याला ठेवावे। काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात। नंबर 2, ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचे कारक मानले जाते। मिठाला कधीही स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये। चंद्र आणि शुक्राचे मिलन झाल्यामुळे दुःख आणि शोकाचे कारण बनते। मिठाला प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवावे, त्यामुळे मिठाचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात। नंबर 3, टॉयलेट आणि बाथरूममध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी असते, त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूममध्ये एका छोट्या भरणीत मीठ भरून नेहमी ठेवावे। थोड्या दिवसांनी ते चेंज करावे। मीठ आणि काच हे दोन्हीही राहूचे कारक मानले जाते, त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे। शक्य नसेल तर प्लास्टिकच्या बरणीत ठेवले तरी चालेल। आपल्या जीवनामध्ये राहूचा प्रभाव पडू नये, त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूम नेहमी बंद ठेवावे, कारण टॉयलेट आणि बाथरूममधून राहूचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो। अमावस्या आणि पौर्णिमेला हे मीठ बदलावे। बरणी नसेल तर काचेच्या बरणीत मीठ ठेवावे। नंबर 4, मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा घालवते आणि येणारी ऊर्जा सुद्धा घालवते। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे खडा मीठ टाकून फरशी पुसल्याने आपल्या पैशासंबंधीची कामे पूर्ण होतात, कर्जमुक्ती होते, कुणाकडे अडकलेले पैसे सुद्धा लवकर मिळण्यासाठी मदत होते आणि मिठाने फरशीवरील जीवजंतूसुद्धा नष्ट होतात। नंबर 5, आपल्या जीवनामध्ये खूप दुःख संकट आले असेल, काही करून देखील संकट मिटत नसतील, सारख्या अडचणी आपल्याला जाणवत असेल तर दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यामध्ये एक लाल बल्ब लावावा। 1 ग्लास पाणी घ्यावं, त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि ते तिथे ठेवायचं आहे। घरावरील संकट दुःख आलेलं दूर होईल। नंबर 6, तुम्हाला नोकरी असून सुद्धा त्यामध्ये सुख नाही आहे, त्याचबरोबर तुमचा उद्योगधंदा चालत नाही आहे किंवा तुम्हाला नोकरी नाही, तर तुम्हाला आपल्या अंगावरून आपणच उजव्या हातामध्ये थोडंसं खडा मीठ घ्यायचं आहे, 3 वेळेस उतरून पाण्यामध्ये टाकायचं आहे। या अशा उपयोगाने नक्कीच तुम्हाला फरक पडेल। नंबर 7, जर आपल्याला खूप अशक्त वाटत असेल, उत्साह वाटत नसेल, नजर बाधा झाली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर अंघोळच्या पाण्यामध्ये थोडं खडा मीठ टाकावं। यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि आपली दृष्टसुद्धा निघून जाते। एकदा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला विश्वास बसेल। नंबर 8, घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजाराने त्रस्त असेल तर त्याच्या डोक्याजवळ एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवावे। मंगळवारी शनिवारी हे मीठ चेंज करत राहा। या उपयोगाने त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये बदल होत जाईल। शरीरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप नाहीशी होईल। नंबर 9, आपल्या हातातून जमिनीवर मीठ सांडणे सुद्धा खूप वाईट मानले जाते। मीठ असे जमिनीवर सांडले तर शुक्र आणि चंद्र कमजोर होतात, त्याचबरोबर हातावर सुद्धा मीठ वाढू नये, यामुळे सुद्धा शुक्र चंद्र कमजोर होतात, आपल्याला त्याचे शुभफळ मिळत नाही। नंबर 10, कुणी संध्याकाळी मीठ मागितले तर कधीही देऊ नका, ते उजव्या हाताने सुद्धा देऊ नये, त्याचबरोबर दुसऱ्याकडून मीठ आपल्या डायरेक्ट हातावर सुद्धा घेऊ नये। संध्याकाळी दही दूध कुणी मागितले तर देऊ नका। लक्ष्मी ही समुद्रात राहते, ती शिवकन्या आहे, त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे। अशा वेळेस म्हणजे संध्याकाळी जर कुणाला मीठ दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घरात जाते आणि
आपल्याला दारिद्र्यता येते. नंबर 11. पती पत्नीच्या बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये सेंधव मीठ भरून ठेवावे. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध वाढतात. भांडणे, कलह, वादविवाद होत नाही. बेडरूममध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा या मिठामुळे नाहीशी होते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.